शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. आता कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज आहे शनिवार आणि ऑफिसला सुट्टी आहे. तर ऑफिसला सुट्टी असली तरी मंडळी आम्ही आज बाहेर गेलो होतो. तुम्हाला माहिती आहे सध्या आपली कसली गडबड चालू आहे आणि काय चालू आहे. तर त्यासाठी एवढे प्रयत्न करून देखील मंडळी थोडं काय ना काहीतरी अडचणी येतायतच आहेत आणि अडचणी वाढतायतच आहेत. नाही असं नाही, अडचणी वाढतात म्हणजे तेच दुसरा काय विषय असणार. कारण आता नेमकं आले मंडळी कसं, दिवाळी पण आली आहे. दिवाळीचं सण आला आणि तुम्हाला माहिती, दिवाळीचा सण हा खूप आपल्याकडे महाराष्ट्रात खूप मोठा, गणपतीनंतरचा खूप मोठा केला जाणारा सण आहे. आणि हा सण आहे ना मंडळी, अर्थातच गोडधोड उत्साहाचा आनंदाचा सगळाच असतो. पण तुम्हाला माहिती आहे, गोडधोड असं काय पैशाशिवाय येत नाही. खरेदी करावी लागते, सामान आणावं लागतं, सगळं करावं लागतं. कारण दिवाळी असा एक सण आहे जो माणूस पैसे उसने घेऊन का होईना पण करतो आणि करायलाच हवा. सण आपले सणवार उत्सव आहेत, ते करायलाच हवेत आणि प्रत्येकजण ते करत असतं. मीच करतो असं नाही आहे, प्रत्येकजण करतं. तर झालं. आणि त्यामध्ये आपल्या नेमकं आपण एक टार्गेट ठरलं होतं. त्या टार्गेटमध्ये आपल्याला ती गोष्ट करायची आहे आणि सगळे एकदम गोष्टी आल्यामुळे ना, तर काही गोष्टी थोड्याशा कठीण वाटायला लागतात. नेमकं आपणच असे टास्क ठरवतो ना, ते कधी मग ऐनवेळी आपल्याला डेडलाईन पूर्ण करताना आपली खूप दमछाक होते आणि तसं काहीचं होतं. पण ही दमछाकमध्ये पण एक आनंद आहे म्हणा. जो होणारी धावपळ आहे, ज्या अडचणी आहेत, त्या सोडवण्यामध्ये पण एक आव्हान आहे आणि ते करतो आहे प्रयत्न. त्यासाठीच गेलो होतो. पण आज शनिवार असल्यामुळे काय गोष्टी करता नाही आल्या, थांबल्या गोष्टी. आता बघू, आता उद्या सुट्टी, उद्या परवापासून पुन्हा ते प्रयत्न करायला हवेत. आणि मंडळी आता झालं, पुढच्या आठवड्यात तर दिवाळी चालू होतेच ऑलमोस्ट. धनतेरस, वसुबारस असे सण लागूनच आहेत सगळे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे सण लागूनच आहेत. तर आपल्याला तेही केले पाहिजेत, सगळ्याच गोष्टी बघितल्या पाहिजेत, धावपळ पण केलं. त्यासाठी प्रयत्न चालले आहेत. बघू आता किती यश मिळतं आहे आपल्याला आणि किती आपण त्यामध्ये सक्सेस होतो आहे. आपल्याला यश भेटतं आहे. यश तर नक्कीच भेटेल, देव आपल्या पाठीशी असतो. यश आपल्याला नक्कीच देतं. थोडंसं आपल्या ह्याच्यामुळे, म्हणजे आपल्याला ह्याच्यामुळे थोडंसं ओव्हर रिॲक्ट करतो कधी, त्याच्यामुळे कधी त्रास देखील होतो आणि घाई गडबडीमुळे पण कधी होतं. व्यवस्थित प्लॅनिंग नसेल तर खूपच त्रास होतो. पण काही गोष्टी विदाऊट प्लॅनिंग करणं पण आनंदाच्या असतात आणि त्याच्यानुसार आपण प्रयत्न करतो आहे. ती गोष्ट तुम्हाला थोड्याच दिवसात दिसेलसुद्धा, नक्कीच दिसेल. कारण आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहात. आईवडिलांचे, देवबाप्पाचे, समर्थांचे, आपल्या आटादेवीचे, सगळ्यांचे आपल्या मुरड्यापासून घरातल्या आपल्या देवापर्यंत सगळ्यांचेच आशीर्वाद आहेत. आपल्या भैरी जोगेश्वरीचे मी कुणाला विसरत नाही. आणि ज्यावेळेला आनंदाचा क्षण असतो त्यावेळेला तर कुणालाच विसरू नये. त्यामुळे सगळ्यांचेच, आपले सगळे स्नेही मित्र, आपले यूट्यूब परिवार आहे. मला नक्की मान्य आहे की थोडा कंटेंट आपल्याला भेटत नाही आहे करायला, पण माफ करा, कंटेंट हे आपले असेच आहेत. पण तुम्ही नाराज होऊ नका, आपल्याला सपोर्ट द्या, आपल्याला मंडळी आपल्यासोबत राहा आणि आपल्या पाठीशी राहा. कारण मी प्रयत्न करतो आहे एवढ्यात सध्या नेमकेच खरंच आपल्याकडे कंटेंट येत नाही आहे, असं पुरेपूर असं कंटेंट येत नाही आहे, हे मलाही मान्य आहे. पण थोडंसं समजून घ्याल एवढी अपेक्षा बाळगतो. आणि आता मी इकडे पूजा करतो आहे आणि हे सगळं चालू आहे. तर असं मंडळी, आता दिवाळीचा सण येतो, त्यामुळे तुम्हाला काही असं आपल्या व्यथा सांगून त्रास देणार नाही आहे असं. तर चला, आपला ब्लॉग तर सुरू झाला आहे, आता बघू. तर मंडळी कसं झालं आहे, रात्रीचं वातावरण 10 वाजताचं. आता काय ऊन नसतं, दिवसभर आता ऊन नसतं, म्हणजे ऊन असतं, सॉरी, पाऊस काय नाही, मस्त छान आणि वातावरण मस्त आहे. या मंडळी जेवायला इकडे. आज किती दिवसांनी तुम्हाला जेवण दाखवतो आहे आपलं. आज जेवायला बघा काय, भेंडीची भाजी आहे, समीशाने थोडीशी खीर बनवली आहे आणि चपाती आहे,
भात आहे. चपाती तर चला या मंडळी जेवायला मस्तपैकी जेवूया. हे तुला काय दिलंय? खूप दिवसांनी आज जेवण दाखवते आपल्या व्हिडिओमध्ये मी. तुला